होळी म्हटलं की मुंबईकरांचं लक्ष लागतं ते म्हणजे मुंबईतील प्रमुख कोळीवाड्यांमध्ये आणि याच पैकी एका माहीम कोळीवाड्यामध्ये आपण सध्या आलो आहोत, जिथे होळीचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकीकडे आपण पाहू शकता की एकविरा देवीच्या प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे। त्याचबरोबर दुसरीकडे पारंपरिक पद्धतीची होळी, भव्य अशी ही होळी या ठिकाणी उभारण्यात आली आहे आणि या होळी मातेची पूजेची प्रक्रिया आता सध्या सुरू झाल्याची पाहायला मिळते आणि आज रात्री 12:40 या होळीचं दहन त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे एक माहीम कोळीवाड्यातील कोळी वासियांचं एक वेगळ्या पद्धतीचा होळीचा सण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीची या होळी या कोळीवाड्यातील एकूण एक बिल्डिंगच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर ठिकठिकाणी कोळी बांधवांच्या माध्यमातून होळीनिमित्त होळी बांधण्यात आली आहे आणि मोठा उत्साह या ठिकाणी सर्व लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मात्र ही या ठिकाणी होळी नेमकी कशा पद्धतीने पार पडते आणि एकूणच माहीम कोळीवाड्यातील राहिलेली परंपरा या अनुषंगाने यंदा माहीम कोळीवाड्यामध्ये कशा पद्धतीचं तयारी आहे आणि कशी होळी यंदा साजरी करणार आहात त्या संदर्भातली काय म्हणजे अधिकची माहिती? आपल्याकडे सगळ्या प्रत्येक होळीकडे एक देखावा असतो आणि आता आपली होळी आता पहिले जोडपे बसलेले आहेत। आता प्रत्येक बिल्डिंगमधले जोडपे आता येणार, पूजेला बसणार, रात्रभर जागरण असणार। जागरणात आपले पारंपरिक गीत घेणार सगळे। आपण डीजेवर जास्त नाचत नाही, डीजेचं 10 वाजता बंद होतो। रात्रभर पारंपरिक गाणी, जागरण आणि सकाळी किती 7:15 आपल्या आईला होल्या आईला अग्नी दिली जाणार आणि मग दुसऱ्या दिवशी धुलीवंदनच्या दिवशी सगळे रंग खेळणार, एवढंच। नक्कीच हे कोळीवाड्यातील एक वैशिष्ट्य आहे का सकाळी 7 वाजता खरं तरी होळीला दहन केलं जातं? यात ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर हा होळीचा सण आहे, हा आजचा एका दिवसाचा नाही आहे। अमावस्या ज्या दिवशी चालू होते त्या दिवसापासून हा 15 म्हणजे आज पौर्णिमा, त्याची पौर्णिमेला पूर्णाहुती होते। पौर्णिमेला होळी मातेचं आम्ही पूजन केलं। होळी मातेचं नववधूसारखंच सजवलं जातं, नटवलं जातं। आमच्या इमारतीमधली सगळ्या सौभाग्यवती येऊन नटवतात, सजवतात आणि अशाप्रमाणे मानाने तिला उभं केलं जातं आणि तो होळी पूजेचा पहिला मान आम्ही सहसा देतो। इथे जी नववधू असते ते नववधूचे जो जोडा असतो तो जोडाला मान मिळतो, तो जोडा येतो, पूजा करतो। नंतर मग सगळेजण इकडे होळी मातेची रात्रभर पूजा करत असतात। पारंपरिक वाद्य असते आणि आपले भजन गाणी वगैरे म्हणतात सगळी। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता की दादा स्वतः आज होळीनिमित्त मी हाय कोळी हा टी-शर्ट घालून आले आहेत। आई एकविराची टोपीसुद्धा त्यांनी घातली आहे। दादा तुमची काय भावना आज होळीनिमित्त? मी आहे कोळी म्हणून आपल्या आहे होळी, अजून काय कमेंट नाही। जय महाराष्ट्र, जय करा। खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय की माहीम कोळीवाड्यामध्ये खरं तर या पारंपरिक पद्धतीची होळी ही साजरी होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर पारंपरिक वाद्य असेल किंवा मग पारंपरिकरित्याने या ठिकाणची या होळीची पूजा केली जाते आणि यानंतर सकाळी 7 वाजता या होळीचं दहन केले जातं। त्यामुळे कोळी बांधवांसाठी अतिशय एक प्रेमळ आणि महत्त्वाचा सण मानला जाणारा होळी याचा आनंद उत्सव आता या माहीम कोळीवाड्यामध्ये दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतोय। राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।